तुम्ही या एरियामध्ये राहता? 35 वर्ष झाली. तुमचा जन्म येथे झाला का तुम्ही कुठून आला आहात? नगर गावसून आला. हांगा करून दिला. तुमचे काम कसले? तुम्हाला किती पैसे मिळतात? काजीमध्ये मी जाता पैसे म्हाका 25,000 बी मेळटा वर्सा. तुम्ही कसले धान्य जास्त प्रमाणात खातात? ते तांदूळ. धान्य या एरियामध्ये उगवते जाते? तांदूळ गहू हे एरियात उगवना ते. आजोबा आजीच्या खाण्यामध्ये आणि आताच्या खाण्यामध्ये काही फरक जाणवतो का? फरक जाणवतो. पूर्वी जे धान्य पेरायचे त्यामध्ये आणि आताच्या पेरलेल्या धान्यामध्ये फरक आहे का आणि तो कोणता? आहे. पहिले आम्ही घराच हे करी. मी परत घरा खत करी त्यांना. आता आम्ही विकते हाडून घालता. शेतामध्ये जे खत घातले जाते व मशीन वापरल्या जातात त्यामुळे आपल्या जीवनशैलीत फरक जाणवतो का? फरक जाणवतो. आधीचे तुम्ही काही वनस्पतीचे सेवन करता का जे फक्त वर्षातील एखाद्या विशिष्ट काळातच उपलब्ध असतात? जर होय तर त्या कोणत्या? खाजींचे आम्ही सेवन करता वर्षान एकदा. अशी काही वन्य अन्न वनस्पती आहेत का ज्यांचे तुम्ही पूर्वी सेवन करत होतात पण आता त्या मिळत नाही? जर होय तर त्याचे कारण काय असू शकते? मिळत ना. पहिली मिळात आमकां सगळं मेळटा. या भागात अशी काही वनस्पती किंवा झाडांची प्रगती आहे का ज्यावर लोक सध्या आपलं उदरनिर्वाह चालवतात? नाल्ल मेळटा, तांदूळ मेळटा, सुपारी मेळटा, मिरयां मेळटा. लोकांशिवाय तुम्ही या वनस्पती किंवा झाडांवर अवलंबून असलेले इतर प्राणी पाहिले आहेत का? पाहिले आहे. गेल्या 20 किंवा 40 वर्षात या वनस्पती किंवा झाडांच्या प्रजातीच्या फुलोऱ्यात किंवा फळधारणेत काही बदल तुम्हाला जाणवले आहेत का? बदल जाणवले.